नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे मोड आलेल्या मुगाची भजी, जी बनवायला सोपी आणि चवीला खूप टेस्टी असणार आहे. एका बाउलमध्ये मोड आलेले मूग घेऊन ते स्वच्छ पाण्याने 2-3 पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे. नंतर ते एका चाळणीत घेऊन पूर्ण पाणी निथळेपर्यंत त्याला 5-10 मिनटं तसंच ठेवायचं, म्हणजे सगळं पाणी निथळून जातं. कारण आपल्याला ह्या भजीमध्ये पाणी घालायचं नाही आहे. पाण्याशिवाय भजी बनवायचे आहेत. कमीत कमी पाणी वापरून भजी करायची आहेत. एक कांदा घ्यायचा. कांदा लहान आकारात चॉप करायचा. आपण इतर भजींसाठी कसा उभा घेतो तसा नाही घ्यायचा, लहान आकारात कट करायचा. कांदा चिरून झाला की तो बाजूला करून कोथिंबीर घ्यायची. कोथिंबीर चांगली निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची, कारण कोथिंबीरीशिवाय भजी काही छान लागत नाही. त्याच्यामुळे कोथिंबीर घ्यायची. मिक्सरचं भांडं घ्यायचं. त्या मिक्सरच्या भांड्यात आपण मिक्सरच्या भांड्यात धुवून निथळ ठेवलेले जे मूग आहेत, आपले मोड आलेले मूग, ते घ्यायचे. त्यामध्ये लसणाच्या 7-8 पाकळ्या टाकायच्या, कारण लसणाने छान टेस्ट येणार आहे. माझ्याकडे अख्ख्या मिरच्या नव्हत्या, मी वाटून ठेवलेल्या मिरच्या होत्या. त्याच्यामुळे एक चमचा वाटलेली मिरची, आणि जर तुमच्याकडे वाटलेली मिरची नसेल तर 4 तिखट मिरच्या घ्यायच्या आणि त्या मिक्सरला वाटून घ्यायच्या. आपल्याला मिक्सरला हे ओबडधोबडच वाटायचं, जाडसरच वाटायचं, अगदी बारीक पेस्ट नाही करायची याची, कारण दाताखाली आलं पाहिजे, छान लागतं. हे आपण जे वाटलेलं मिश्रण आहे ते आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. सगळं थोडं जाडसरच झालं आहे बघा, दिसतंय त्यात थोडे थोडे त्याचे चंक्स दिसत आहेत. तर आपल्याला जाडसरच ठेवायचं, जास्त बारीक नाही करायचं, पेस्ट नाही करायची. त्याच्यात 2 चमचे आपण टाकणार आहोत तांदळाचं पीठ आणि 2 चमचे टाकणार आहोत बेसनाचं पीठ. तांदळाचं पीठ याच्यासाठी ते थोडा क्रंचीपणा येईल, आणि बेसन पीठ हे बाइंडिंगसाठी आपण टाकणार आहोत. त्याच्यामध्ये आपण जो मगाशी चिरलेला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. त्याबरोबर ती चिरली होती कोथिंबीर, ती पण टाकायची आहे आपण त्यात. कोथिंबीर जास्त असेल तरी चालेल, आपल्या आवडीनुसार. अर्धा चमचा आपण त्यात हळद टाकायचे. त्याबरोबर धनेपूड अर्धा चमचा टाकायची. जिरेपूड ही आवडीनुसार अगदी थोडीशी टाकायची. लाल तिखट टाकायचे त्यात, कारण आधी आपण मिरच्या टाकल्या त्यानुसार लाल तिखट टाकायचे. थोडंसं हिंग टाकायचे आणि ओवा घेऊन आपण हातावरती चांगला क्रश करून मग तो त्यात टाकायचा, कारण भजीला ओव्याशिवाय मज्जाच नाही. भजी म्हटलं की ओवा येतोच. त्याबरोबर आपल्याला जेवढं चवीला मीठ पाहिजे तेवढं मीठ टाकायचं. 1-1.5 चमचा लागेल छोटा, तेवढं मीठ टाकायचं. आणि नंतर हे हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यात पाणी घालायचं नाही. जेवढा त्या बॅटरचा आपण जे वाटून घेतलं आहे मिक्सरमध्ये, त्या बॅटरचा जेवढा ओलावा आहे त्या ओलाव्यात हे मिक्स करायचं आहे. एक्स्ट्राचं पाणी अवॉइड करायचं आहे, लागलंच तर घ्यायचं, कारण ह्या पिठामध्ये नंतर आपल्याला थालीपीठसुद्धा करायला येतं. जरी राहिलं शिल्लक तरी थालीपीठ करायला येतं आहे. आपण छोटे छोटे कबाबसुद्धा करू शकतो ह्या पिठात, थोडं बाइंडिंगला अजून पीठ मिक्स केलं तर. हे जरी पीठ शिल्लक राहिलं तरी नंतर आपण दुसरा मेनू ह्याच्यातनं बनवू शकतो. पण हे जे भजी खूप छान लागतात, खूप क्रंची होतात भजी, त्यामुळे बनवलं. हे बाइंडिंग झालं आहे, चांगलं झालं आहे एकजीव. 5-10 मिनटं ठेवायचं जरा, म्हणजे सगळे मसाल्यांचा फ्लेवर उतरेल त्यात. एक कढई घ्यायची, ती चांगली गरम करायची आणि जेवढं तळणीसाठी तेल लागणार आहे तेवढं तळणीसाठी लागणारं तेल घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम करायचं आहे. आधी थोडंसं टाकून बघायचं की किती गरम झालं आहे. नंतर जे तापलेलं तेल आहे, त्यातले चांगलं कडक तापलेलं तेल आहे, त्यातले 2 चमचे आपल्या बॅटरमध्ये टाकायचं आहे. 2 चमचे बॅटरमध्ये टाकल्यामुळं काय होतं, भजी एक्स्ट्राचं तेल सक करत नाहीत, जास्त तेल ओढून घेत नाहीत, जास्त तेल आपलं संपत नाही. त्याच्यामुळे एक्स्ट्रा 2 चमचे कडक तेल हे आपल्या बॅटरमध्ये घालायचं. भजी मस्तपैकी सोडून घ्यायचे, आपल्याला पाहिजे ते आकारात सोडून घ्यायचे. मी छोटे छोटेच भजी घातलेत, कारण कमी तेल घेतलं होतं मी. हे छानपैकी सगळीकडे सोडून घेतले की आलटून पालटून मस्तपैकी त्याला असं ब्राऊन होईपर्यंत तळायचं. ते पहिल्याच घाण्यामध्ये मस्तपैकी असे कडक कडक होतात.
आणि आतमध्ये मऊ राहतात. वरनं कडक होतात पण खायला छान लागतात. सॉसबरोबर वगैरे मस्त लागतात. चांगलं तेलामध्ये असं आलटून पालटून तुम्ही तळून घ्यायचे. कधी कधी एकच रेसिपी खाऊन पण बोर होतो. आता मोड आलेले जरी मुगाची भाजी खायची झाली, आपण पातळ भाजी बनवणार, सुकी भाजी बनवणार, मग ते कधी कधी कंटाळा येतो त्याचा. मग त्याच्यानुसार जर आपण असं वेगळं काहीतरी बनवलं तर असं कंटाळा नाही येणार तेच खायचं म्हटलं तरी. चांगले तळून घेतलेत बघा, ब्राऊन झालेत मस्तपैकी आणि वरनं खूप क्रंची झालेत. काढतानाच असं कटकट आवाज येत होता त्याचा. तळून झालेत. आता ह्याच्यानंतर मी दाखवते कसे झाले ते. गरम होते, मी फोडून बघत होते पण गरम होते ते. असं आतमध्ये मऊ राहतात आणि वरनं एकदम कडक कडक होतात. नंतर मी राहिलेल्या पिठाचे घालून घेतले, जेवढे खायला पाहिजे तेवढे. ते पण छान तळून घेतलेत बघा. हे थोडे मोठे सोडलेत. अशा प्रकारे सगळे तळून घ्यायचे आणि ते सॉसबरोबर किंवा हिरव्या चटणीबरोबर, कोथिंबीर आणि पुदिन्याची हिरवी चटणी त्याच्याबरोबर जरी खाल्ले तरी छान लागतात, टेस्टी लागतात. ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला मला नक्की कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया परत नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय.